अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. अक्षय तृतीया 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त तो म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया म्हणजे कधीही क्षय न पावणे. क्षय म्हणजे कधीही संपुष्टात न येणे, कधीही संपणे. बघा, या दिवशी आपल्याला अक्षय तृतीयेचं जसं महत्व आहे, ज्या दिवशी आपण सोने चांदी खरेदी करतो किंवा विविध गोष्टी आपण खरेदी करत असतो, त्याच पद्धतीने अक्षय तृतीया हा सण पितरांसाठी देखील तितकाच महत्वाचा आहे. या दिवशी आपल्याला पितरांची सेवा करायची आहे. तर पितरांची सेवा कशा पद्धतीने करायची, पूजा मांडणी कशी आहे, हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर मी पूजा मांडणी तर करून दाखवलेली नाहीये, पण तुम्हाला सविस्तर समजेल अशा सोप्या भाषेत दाखवणार आहे, सांगणार आहे. बघा, स्क्रीनवरती तुम्हाला फोटो दिसतच असेल. अशा पद्धतीने तुम्हाला 2 मडकी आणायचे आहेत. म्हणजे काय, जो मोठा आहे, जे खालचं तुम्हाला दिसत आहे ते मोठं आहे, ते केळी आहे, त्याला केळी म्हणतात. आणि जे वरचं आहे ते कर आहे. केळी आणि कर तुम्हाला विकत आणायचे आहे. आणि हे कुठल्या दिवशी विकत आणायचं, तर अक्षय तृतीयेच्या दिवशीच तुम्हाला विकत आणायचं आहे. आदल्या दिवशी आणून ठेवलं तर चालेल का? बघा, तुमचं गाव जास्त लांब आहे किंवा तुमच्यापासून नर्सरी खूप लांब आहे, तुम्हाला त्या दिवशी जाणं शक्य होणार नाही, तर तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवा. पण तुम्हाला शक्य झाल्यास अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला केळी आणि कर आणि जे सगळ्यात वरती आहे ते खरबूज आहे. खरबूज अशा पद्धतीने हे तिन्ही गोष्टी तुम्हाला आणायच्या आहेत. त्याच पद्धतीने कलावा देखील तुम्हाला आणायचा आहे. बघा, पत्रावळी असेल तर पत्रावळी देखील तुमच्या घरातली तुम्ही यूज करू शकता. आता ही सेवा कशासाठी करायची, बघा, आपल्या घरात मूलबाळ न होणे, सतत आपल्या घरामध्ये चिडचिड असणे किंवा आपल्या कुठल्याच व्यक्तीची प्रगती न होणे, कुठल्याच कामात आपल्याला यश न मिळणे, नोकरी व्यवस्थित न लागणे, घरामध्ये आपलं घर घरासारखंच नाहीये, म्हणजे घरात येऊच वाटत नाही, घरामध्ये सतत चिडचिड असते किंवा एखादा व्यक्ती सतत आजारी पडत असतो, त्याच्या मागे काही ना काही तर रुकरुक लागलेलीच असते. असं का होतं, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये प्रखर पितृदोष असतो त्यावेळेस. जर तुम्हाला हा पितृदोष दूर करायचा असेल तर ही सोन्याहून पिवळी संधी आहे. कारण अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त आणि या दिवशी पितरांची सेवा आवर्जून करावी. भरपूर लोकांच्या अशा कमेंट्स येतील की आमच्या घरी हे केलं जात नाही, मग आम्ही केलं तर चालेल का? हो, प्रत्येकाने करावं. तुम्ही तुमच्या घरी कधी केलं नसेल तर तुम्ही आवर्जून या दिवशी करा. कोणाकोणाच्या घरी फक्त फोटो वगैरे पुजतात आणि नैवेद्य वगैरे दाखवत असतात, पण तुम्ही आवर्जून ही पूजा मांडणी देखील करा. कारण ह्या वस्तूचा अतिशय महत्व आहे आणि या वस्तू अक्षय तृतीयेच्या दिवशी खरेदी करणं याला देखील अतिशय महत्व आहे. आणि या गोष्टींचं दान देखील तितकंच महत्वाचं आहे. बघा, सगळ्यात अगोदर तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. पूजा मांडणी करण्यासाठी तुम्ही देवघरासमोर देखील करू शकता किंवा एक सेपरेट चौरंग मांडा. चौरंगावरती शुभ्र पांढरं वस्त्र अंथरायचं आहे, जसं की तुम्हाला दिसत आहे. चौरंगावरती शुभ्र पांढरं वस्त्र अंथरायचं आहे, कारण आपण पितरांच्या स्मरणार्थ ही सेवा करत आहोत. त्यामुळे पितरांच्या स्मरणार्थ, पितरांना जर खुश करायचं असेल तर या दिवशी आवर्जून प्रत्येकाने ही सेवा करावी. बघा, तुम्हाला स्वच्छ शुभ्र वस्त्र, त्याच्यावरती पांढरं वस्त्र अंथरायचं आहे. नंतर त्याच्यावरती तुम्हाला पत्रावळी ठेवायचं आहे. कधी कधी असं होतं, माठातलं पाणी बघा नवीन असतो, त्यामुळेच ते झिरपतं किंवा पाणी गळतं. कधी कधी आपल्याला कळत नाही की कुठेतरी होल असेल तर छोटंसं, तर आपल्याला ते दिसत नसतं, ते पाणी गळतं. तर अशा वेळेस पत्रावळीच्या खाली एक ताट ठेवा आणि ताटामध्ये पत्रावळी ठेवायची आहे. पत्रावळीमध्ये तुम्हाला अर्धा किलो, पाव किलो ते अर्धा किलो असं गहू किंवा तांदूळ, तुम्हाला दोन्हीपैकी एक ठेवायचं आहे. गहू ठेवा किंवा तांदूळ ठेवा. आणि त्याच्यावरती तुम्हाला पहिल्यांदा केळी मांडायची आहे. आता केळी म्हणजे काय, बघा, आपल्या घरातील जी काही स्त्री आहे, स्त्री गेलेली आहे, म्हणजे तुमचे सासू सासरे असतील किंवा सासूचे सासू सासरे असतील. पित्र म्हणजे काय, आपले जे गेलेले लोक आहेत, म्हणजेच तुमचे सासू सासरे गेले असतील किंवा सासूचे सासू सासरे गेले असतील, तर अशा लोकांसाठी म्हणजे केळी आहे, जे मोठं मडकं आहे ते स्त्रीसाठी आहे आणि त्याच्यावरती जे ठेवलेलं आहे ते पुरुषासाठी आहे. बघा, आता तुमच्या घरामध्ये तुमचे सासू आहे पण सासरे गेलेले आहेत किंवा सासरे आहेत पण सासू गेलेली आहे, तर तुम्ही दोन्हीपैकी एक ठेवू शकता. पण तुमच्या सासूचे सासू सासरे देखील असतील ना, ते देखील गेले असतील, ते असतील तर खूप छानच आहे. पण नसतील तर तुम्ही आवर्जून दोन्ही ठेवायचं आहे. म्हणजे तुमच्या सासूच्या सासू सासरे किंवा तुमची सासू किंवा सासरे, अशा पद्धतीने तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती गेलेली असो. म्हणजे स्त्रीसाठी केळी आहे आणि पुरुषांसाठी कर आहे, जे वरती बारकं ठेवलेलं आहे. आणि करला बघा छोटीशी अशी दांडी असते, आता तुम्हाला फोटोमध्ये दिसत नसेल, नर्सरीमध्ये गेला तर नक्कीच मिळेल. म्हणजे केळी म्हणजे एक प्रकारे माठ असतो छोटासा आणि त्याच्यावरती छोटंसं मडकं, म्हणजे ते कर असते. आता अशा पद्धतीने तुम्हाला ह्या 2 वस्तू आणायच्या आहेत. खरबूज आणायचं आहे. खरबूज वरती जे ठेवलेलं आहे पांढरं खरबूज, ते खरबूज आणायचं आहे तुम्हाला. नंतर कलावा आणायचा आहे. कलावा बघा विषम संख्येमध्ये, म्हणजे 1, 3, 5, 7
अशा पद्धतीने तुम्हाला मडक्याला त्या गुंडाळायचं आहे, केळी आणि करला गुंडाळायचं आहे. तर हे विषम संख्येमध्येच गुंडाळायचं आहे तुम्हाला. 1, 3 किंवा 5 असे येडे घ्यायचे आहेत आणि तुम्हाला गाठ बांधायचे आहे. नंतर मडक्यावरती आपल्याला केळी आणि करवरती तुम्हाला चंदनाने रेषा ओढायच्या आहेत 5. बघा, आपण कोणतीही पूजा करत असतो त्यावेळेस आपण खालून वर अशी रेष ओढत असतो. पण या वेळेस तुम्हाला केळी आणि करला वरून खाली अशा 5 रेषा ओढायच्या आहेत. वरून खाली चंदनाने तुम्हाला ओढायच्या आहेत. नंतर तुम्हाला मागे एखादा आंब्याचा ढाळा वगैरे ठेवा मागच्या साईडला. नंतर तुम्हाला जो तुम्ही पूर्णाचा नैवेद्य करणार आहात तो पूर्णाचा नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी आंब्याला देखील अतिशय महत्व आहे बघा. या दिवसापासून अक्षय तृतीयाच्या दिवशीपासूनच आपण आंबे देखील खायला सुरुवात करत असतो. पुरणपोळी, आमरस असतं. आंब्याचा नैवेद्य देखील या दिवशी आवर्जून दाखवायचा आहे. हे सगळं झाल्यानंतर बघा, आपण आता तुमच्या घरामध्ये हवन पात्र असेल तर आपल्याला आघारी द्यायची आहे. आघारी पितरांना कशा पद्धतीने द्यायची बघा. या दिवशी तुम्ही ज्यावेळेस आघारी देत असता त्यावेळेस तुमच्या घरापुढे कावळे कावकाव करू लागतील. कधी नाहीत करत, पण त्या दिवशी करू लागतील. त्याच पद्धतीने एखादा व्यक्ती जर तुमच्या घरी आला अचानक न सांगता तर त्याला जेवू घाला. या दिवशी आवर्जून त्याला जेवू घालायचं आहे. आणि ही पूजा मांडणी 11:30 ते 12 बघा. 12 वाजता पितरांना आपण जेवायला देतो, तर 11:30 ते 12च्या मध्ये तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे. त्याच्या अगोदर करून नाही ठेवायची. 11:30 ते 12 या अर्ध्या तासामध्येच तुम्हाला पूजा मांडणी करायची आहे. आणि नंतर ज्यावेळेस तुम्ही आघारी देणार आहात त्यावेळेस हवन पात्र म्हणजे एक प्रकारे हवनच आहे, ते आघारी देणं म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये तुम्हाला समिधा टाकायची आहे. समिधा म्हणजे वेगवेगळ्या आयुर्वेदिक झाडांचे वेगवेगळे लाकडं असतात आणि समिधा तुम्हाला तुमच्या पूजा साहित्याच्या दुकानात सहज उपलब्ध होतील. त्या समिधाने तुम्हाला समिधा टाकून तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे. आणि जो काही नैवेद्य आपण केलेला आहे म्हणजे जो रावाचा पूर्ण असेल, कोरडे असेल, पापड भजी वगैरे काय असेल ते सगळं थोडं थोडं घ्यायचं आहे आणि ते कुस्करायचं, एक काला करायचा आहे, भात वगैरे सगळं थोडंसं. आणि तो तुम्हाला आघारी द्यायचा आहे. ते प्रज्वलित केल्यानंतर ते हवनकुंड प्रज्वलित केल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला पितरांचं स्मरण करत करत त्यांना आघारी द्यायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही आघारी देत असता त्यावेळेस पित्र ते जेवत असतात आणि आपल्याला प्रसन्न होऊन ते आशीर्वाद देत असतात. बघा, आपली पित्र जर उपाशी असतील, आपली पित्र जर जेवलेली नसतील तरी देखील आपल्याला खूप त्रास होतो. म्हणजे एक प्रकारे काय, किती जरी आपली गेलेली व्यक्ती किती जरी चांगली असली पण ते एक प्रकारे पित्र आहे आणि त्या पितरांना संतुष्ट करणं, त्यांना पोटभर जेवू घालणं हे आपलं काम आहे. आणि कधीतरी असे दिवस येत असतात, त्यामुळे तुम्ही आता अक्षय तृतीयेच्या दिवशी हे करायला अजिबात विसरू नका. आघारी आवर्जून तुम्हाला द्यायची आहे. आणि आघारी द्यायची आहे तुमच्या बाहेर टेरेसवर, तुम्ही फ्लॅट सिस्टीम असेल टेरेसवर किंवा घराच्या बाहेर तुम्हाला एक ताट भरून एक ठेवायचं आहे. बरोबर 12 वाजता बाहेर एक ताट ठेवायचं आहे. घरात देखील तुम्हाला आघारी द्यायची आहे. आता राहिलेल्या नैवेद्याचं काय करायचं, तर राहिलेले नैवेद्य तुम्ही गाईला देखील देऊ शकता किंवा घरामध्ये छोटासा प्लेट मध्ये तुम्ही नैवेद्य तयार करा. बाहेर एक प्लेट ठेवायची आहे, घरामध्ये एक छोटासा प्लेट ठेवा आणि त्याचा सगळा कुस्करा करून तुम्ही आघारी द्यायची आहे. बघा, भरपूर तूप टाकून तुम्हाला ते प्रज्वलित करायचं आहे आणि त्याच्यात तुम्हाला पितरांचं स्मरण करत करत आघारी द्यायची आहे. आघारी दिल्यानंतर तुम्हाला दिवा वगैरे आघारी दिल्यानंतर तुम्हाला पितृ अष्टक म्हणायचं आहे. पितृ अष्टक म्हणायला अजिबात विसरायचं नाहीये. पितृ अष्टक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नक्कीच देणार आहे आणि सहज आपल्याला गुगल वरती देखील पितृ अष्टक मिळून जाईल. तर हे पितृ अष्टक तुम्हाला त्या दिवशी कमीत कमी एकदा तरी बोलायचं आहे. बघा, आता नंतर या केळी आणि कराचं किंवा वरती टरबूज बांधलेलं आहे त्याचं करायचं काय, किंवा खाली गहू ठेवलेला आहे किंवा तांदूळ ठेवलेला आहे, तर या गोष्टी दान करायच्या आहेत. जर या दिवशी एखादी व्यक्ती आपल्या घरात न बोलवता आली आणि ती जेवली आपल्या घरात तर त्या व्यक्तीला तुम्ही हे दान करायचं आहे. किंवा गोरगरिबांना तो खालचा जो माठ आहे तो तरी दान करायचा आहे. बघा, तो खूप महत्वाचा आहे. आणि काय करायचं, संध्याकाळच्या वेळेस ही पूजा उचलली तरी देखील चालते, त्या दिवशीच तुम्हाला त्या वस्तू दान करून टाकायच्या आहेत. म्हणजे बघा, पहिल्यांदा ते स्वच्छ धुवून घ्यायचं, स्वच्छ करायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं. मोकळं मडकं, रिकामं मडकं अजिबात दान करायचं नाही, एवढं एक लक्षात घ्या. त्याच्यामध्ये थोडं का होईना पाणी भरायचं, थोडं म्हणजे एक तांब्याभर का होईना पाणी टाका त्याच्यामध्ये आणि ते पाण्यासकट त्या व्यक्तीला समोरच्या दान करायचं आहे. मग एखाद्या गोरगरिबाला द्या. कारण बघा, आता भरपूर उन्हाळा आहे आणि जिकडे तिकडे उन्हाळ्यामुळे तुम्हाला देखील माहित आहे किती ऊन पडलेलं आहे. त्या उन्हामुळे तुम्ही एखाद्याला ते मडकं दान करू शकता. आणि जी कर आहे ती चांगली स्वच्छ धुवून जर बाहेर तुम्ही पक्ष्यांना जरी ठेवली पाणी प्यायला, पाणी भरून ठेवा, म्हणजे रोज तुम्ही त्याच्यात पाणी टाकत जा तरी देखील चालेल. आणि बघा, आता सिटीमध्ये काय होतं, अशा वस्तूंना दान कोणी घेत नाही खरं म्हणायला गेलं तर अशा वेळेस तुम्ही काय करा, तुमच्या जवळपासच्या मंदिरात जा, तिथे ब्राह्मण जे असतील त्यांना सांगा, त्यांनी घेतलं तर ठीक, नाही तर त्यांना सांगायचं की इथे येणाऱ्या भक्तांसाठी आम्ही हा माठ इथे भरून
हा माठ इथे ठेवतोय, हा भरून तुम्ही रोज ठेवत जावा असं त्यांना सांगायचं, तरी देखील चालेल. त्यांनी नाही दान घेतला तर मंदिरात जरी तुम्ही हा माठ नेऊन भरून ठेवला तरी देखील चालणार आहे, काही हरकत नाहीये. आणि ते टरबूज आहे ते देखील मंदिरातच तिथेच दान करून यायचं आहे आणि गहू देखील तिथेच तुम्हाला दान करून यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला ही पितरांची अक्षय तृतीय दिवशी पितरांची सेवा करायची आहे. आणि जर अशी सेवा तुम्ही केली, जर कधी केली नसेल तुमच्या घरामध्ये तर आवर्जून करा. आणि या सेवेमुळे आपल्याला भरपूर भरपूर पुण्य लाभतं. आपल्यावरती जो काही पितृदोष आहे, आपल्या घरामध्ये जी काही अडचणी आहेत बघा, आपल्याला प्रखर पितृदोष असेल ना त्यावेळेस भरपूर अडचणींना आपल्याला सामोरं, आणि 100% आपल्याला आपल्या जीवनात त्या अडचणी येतात म्हणजे येतातच. आपलं कोणतंच काम यशस्वी होत नसतं, मग कितीही देवदेव तुम्ही करा. त्यामुळे पितरांना खुश ठेवणं हे आपल्या हातात आहे. आवर्जून प्रत्येकाने ही संधी सोडू नका. संधीचं सोनं कसं करता येईल, पितरांची सेवा कशी करता येईल एवढंच बघायचं आहे. पितरांची सेवा म्हणजे काय, पितरांना आघाडी द्यायची आहे, नैवेद्य दाखवायचा आहे आणि तुम्हाला पितृअष्टक एकदा बोलायचं आहे, एवढंच करायचं आहे. ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या केळी आणि कराच्या दानाला अतिशय महत्व आहे, पण ते रिकामी न दान करता पाणी थोडं तरी भरून तुम्हाला दान करायचं आहे. अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची सेवा करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तुमच्या काही शंका असतील या संबंधित आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.